काय झालं विराजस? हे बघ, दुखत असेल ना तर मला खरं खरं सांग. अंगावर उगाच काढू नकोस. हा खरंच अरे बापरे, किती ओरडतोयस तू? मी हात सुद्धा लावला नाही. बघ राधा, जे काय असेल ना ते पोटातच राहू दे. म्हणजे काय पोटात? गुलाब. काय गुलाब? जुलाब. जुलाब. गुलाब कसा असेल ना पोटात. तुला जुलाबाचा त्रास होतोय का? कधीपासून होतोय? तू सांगितलं का नाहीस मला? हे आत्ताच सुरू झाला इतक्यात, आणि फार काही नाहीये. असा असा होतो अधून मधून. मग थांब, बाम लावू पोटावर, बरं वाटेल. नाहीतर मीच लावते, तू काही ऐकणार नाही. नाही नको. बाबाली कळाली कळाली. विराजस, या घरातल्या माणसांचं आयुष्य सुखाच्या आणि आनंदाच्या रंगाने रंगून जाऊ दे. आणि हो, आणखी एक, सगळ्यांना तेवढेच रंग खेळण्याची सद्बुद्धी दे की जे दुसऱ्या दिवशी पटकन निघतील. आजी काय सांगत होतात देवांना? अगं, देवांबरोबर रंगपंचमी खेळत होते. देवांची पण रंगपंचमी व्हायला पाहिजे ना. हो ना, पण रंगपंचमी आपण साजरी करतोय ना, मग आधी ती करूयात काय? आजी, तुम्हाला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच रंगीबेरंगी राहा. तुला पण खूप खूप शुभेच्छा रंगपंचमीच्या. काय ग राधा, विराजस आणि तू बाहेर जाणार होता ना? हो, आता जाऊ थोड्या वेळात. मी आले. हा, जरा मला काम आहे. हा, आलेच. आजींनी मला रंग का नाही लावला? आजी, आजी, अनामिका, काय कुठे? सॉरी सॉरी हा वहिनी. हॅपी होली. आपण एक सेल्फी काढूया का? हा. बाय द वे वहिनी, आजी कुठे? मी कधीपासून शोधते तिला. मला रंग लावायचा आहे तिला. ते आत्ताच खोलीत गेलेत. अच्छा, हो का? मी जाते. अनामिका, काय ग, आज काय फक्त आजी बरोबरच रंगपंचमी खेळायची आहे का? हो ना. ऍक्च्युली ते मोठ्यांना आधी लावतात ना रंग, सो मी तिच्यापासून स्टार्ट करणार आहे. हा, आलेच. काय चाललंय यांचं नेमकं? रंगपंचमीच्या शुभेच्छा तर देत आहेत, कुणीच रंग का नाही लावत आहे मला? कारण सगळ्यात आधी मी तिला रंग लावणार. म्हणूनच आम्ही तिला रंग लावला नाही. तेही